श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, आज या शुभ गुरुवारी तुझ्या समोर हा सुंदर आणि पवित्र संदेश जर आला आहे तर बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. कारण या भाग्यशाली बाळासाठीच स्वामी माऊलींनी या सुंदर संदेशाचे नियोजन केले आहे. तेव्हा बाळा, स्वतःला 15 मिनिटे वेळ देऊन शांत मनाने, एकाग्र मनाने शेवटपर्यंत हा दिव्य संदेश ऐकून तर पहा. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या पाठीमागील शत्रुपीडा नष्ट होणार आहे. तुझ्या आयुष्यातील खूप मोठे दुःख, गरिबी, कर्ज सर्व काही वाऱ्यासारखे पळून जाणार आहे. बाळा, जर आमच्यावरती विश्वास आहे ना, मग हा संदेश ऐकल्यानंतर तुझा विजय निश्चित होणार आहे. तुझी प्रगती पाहून तुझे शत्रू थक्क होणार आहेत. बाळा, ज्या शत्रूने तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आणले, आता ते शत्रू तुझ्या पायाशी येऊन माफी मागणार आहेत. हो बाळा, म्हणून पुढील काही मिनिटे हा संदेश शांत मनाने जो कोणी स्वामीप्रिय बाळ ऐकेल त्याच्या भाग्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, माझे शुभ आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत. तुझ्या पाठीशी आमची कृपादृष्टी सदैव आहे. आता चिंता नको, कारण चिंता तुझ्या जीवनातून मी काढून टाकली आहे. या शत्रुपीडा सर्व काही नष्ट केल्या आहेत. ज्या शत्रूने तुला दुःख दिले, सर्व काही त्रास देऊन दूर राहून मजा पाहत राहिले, बाळा, आता वेळ त्यांची आली आहे असे समज. कारण माझ्या स्वामीप्रिय बाळांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे, मी सर्व काही पाहिले आहे. म्हणून बाळा, तू निश्चिंत राहा. प्रत्येकाची वेळ ही येत असते, कारण प्रारब्ध सर्वत्र फिरत असते. कर्माचा फेरा कोणालाही चुकत नाही. म्हणून बाळा, तू निश्चिंत राहा. जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर असे समज, या क्षणापासून तुझ्या पाठीमागे लागलेली खूप मोठी पणवती, दुःख, चिंता या क्षणापासून तुझ्या आयुष्यातून नष्ट झाल्यास समज. म्हणून बाळा, तुझ्या खचलेल्या मनाला उभारी आणण्यासाठी, तुझ्या आयुष्यातून ते त्रास, दुःख, वेदना आणि तुझी आर्थिक चिंता मिटवण्यासाठीच हा चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको. शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा. स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वामींचे प्रिय बाळ असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकणारच अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, आज गुरुवार तुझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे. भाग्य बदलणारा दिवस आहे. तुझ्या भाग्यात आता अद्भुत चमत्कार घडवणारा हा संदेश दुर्लक्ष करू नको. कारण बाळा, खूप काही शुभ संकेत या संदेशामार्फत तुझ्या जीवनात प्रवेश करत आहेत. आम्हाला माहीत आहे तू दुःखी आहेस, उदास आहेस, पण बाळा, हे सर्व काही सोडून दे. आता या क्षणापासून स्वतःला स्वामीप्रिय बाळ समज. आणि ज्या काही कठोर आठवणी आहेत, जे काही मनातील नकारात्मक विचार आहेत, या क्षणापासून त्यांना सोडून दे. आणि एक नवीन जीवन तुझ्यासमोर हात जोडून उभे आहे. सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे. मग बाळा, त्या कटू आठवणींना कवटाळून बसून स्वतःला किती दिवस त्रास करून घेत राहणार? तुझ्याच मनाला हे सर्व काही प्रश्न विचार की हे जीवन एकदाच तुम्हाला मी दिलेले वरदान असते. मग हे आनंदाने जगायचे आहे की प्रत्येक दिवस चिंतेत, काळजीत घालवायचा आहे? बाळा, हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जसे तुझे विचार असतील तसे तुझे जीवन घडेल. जसे तुझ्या मनात विचार येतील तसे तुझ्या सगळ्या क्रिया घडत जातील. तुझ्या हातून सर्व कृती
घडत जातील. मग बाळा, जर तू नकारात्मक विचार केलेस तर तशाच काही कृती तुझ्या हातून घडत राहणार. आणि जर तू चांगले विचार करून, सकारात्मक विचार करून काही कृती करण्याचा प्रयत्न केलास तर बाळा, तुझ्या जीवनामध्ये तशा सर्व काही कृती तुझ्या समोर फळाला येतील. स्वामी म्हणतात, बाळा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहा. बाळा, तुमचा आमच्यावरती जर खंबीर विश्वास आहे ना, तो कधीही ढळू देऊ नका. कारण आम्ही तुमचा हात पकडला आहे, तो कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडण्यासाठी नाही. मग बाळा, परिस्थिती कितीही बिकट असो, जर आमच्यावरती विश्वास आहे तर निशंक मनाने, निडर मनाने आणि संयमी मनाने निरंतर पुढे चालत राहा. बाळा, आता प्रत्येक पाऊल तुझ्या प्रगतीपथाकडे चालत आहे. कारण विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे. तुलाच मदत करण्यासाठी आम्ही या संदेशामार्फत तुझ्यासमोर आलो आहोत. बाळा, तुला माझी मदत हवी आहे ना? स्वामी भक्तांनो, तुम्हालाही स्वामी माऊलींची मदत हवी आहे ना? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमची मदत हवी आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला हवे असेल त्याला हे संदेश नक्की शेअर करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये खूप वेळा बिकट परिस्थिती आली आहे, खूप संकटे आली आहेत, तुझ्यासमोर खूप मोठे दुःखाचे डोंगर उभे राहिले आहेत. पण बाळा, आम्हाला माहीत आहे तुम्ही या परिस्थितीत कधीही डगमगणार नाही. तुम्ही या परिस्थितीमध्ये कधीही माघार घेणार नाही, खचणार नाही. कारण माझा स्वामीप्रिय बाळ प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी आता खूप खंबीर आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या विश्वासानेच तू सर्व काही जिंकणार आहेस. तुझा विश्वास आमच्यावरचा खंबीर आहे ना, मग तुझ्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे. बाळा, सर्व अडचणींवरती मात करत करत पुढे जायला शिक. मग बघ, यश तुझ्यापासून खूपच अंतरावर आहे. बाळा, आनंदाने आणि सकारात्मक विचाराने जे तुझ्या मनातील स्वप्न आहे, ध्येय आहे, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. कारण आम्ही तुझ्या पाठीशी निरंतर आहोत. आमचे शुभ आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, ही ब्रह्मांडाची शक्ती जर तुझ्या सोबत आहे तर निश्चिंत राहा. यापुढे कोणाचीही चिंता करण्याची गरज नाही, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण माझा स्वामीप्रिय बाळ खूप निडर आहे. बाळा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधानी, शांत, संयमी राहणार आहेस. आणि हा माझा खंबीर विश्वास कधीही ढळू देऊ नको. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक नात्यामध्ये विश्वास हा असायला हवा. म्हणून बाळा, कोणावरही विश्वास ठेवताना मन शांत ठेवा. त्या व्यक्तीला पारखण्यास विसरू नका. कारण जर त्या व्यक्तीने तुम्हाला विश्वासघात दिला तर त्रास तुम्हालाच आहे. म्हणूनच डोळे बंद करून कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवू नका. कारण बाळा, प्रत्येक विश्वास हा नात्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन त्रासदायक ठरतो. जर त्याच्यामध्ये खरोखर इमानदारीपणा आहे तर तो तुमच्या सोबत असतो. पण तेच लोक गोड बोलून जर तुझा विश्वासघात करत असतील तर या बदल्यात तुला फक्त त्रास आणि त्रासच प्राप्त होणार आहे. म्हणून बाळा, अंधविश्वास कधीही चुकीचा आहे. तुझ्या आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती आली तरी जर तू माझी भक्ती करत आहेस, तुझ्या मुखामध्ये निरंतर आमचे नामस्मरण सुरू आहे, तर बाळा, परिस्थिती कोणतीही असो त्यामध्ये तुला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक परिस्थितीवरती तू मात केल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, जसे तुमचे कर्म तसे त्याचे फळ असणार आहे. मग कर्म चांगले असेल तर त्याचे फळ निश्चित चांगले मिळणार. तेच जर कर्म वाईट असेल तर बाळा, त्याचे कर्मसुद्धा, त्याचे फळसुद्धा वाईटच मिळणार आहे. म्हणून काहीही कारण असो, कितीही त्रास असो, कितीही दुःख असो, निरंतर तुमचे कर्म चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. निरंतर तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार आणण्याचा प्रयत्न करा. निरंतर तुमचे मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. बाळा, त्या भूतकाळातील कठोर आठवणींना उजाळा देत राहू नका. स्वतःला त्रास करून घेऊ नका.
जर तुमच्यासमोर सुंदर वर्तमान काळ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही साध्य करायचे आहे, प्राप्त करायचे आहे, तर तुमचे लक्ष त्यावरती पूर्णतः द्या, कारण मी तुमच्याबरोबर सदैव आहे. बाळा, आमची निरपेक्ष भक्ती तुम्ही करत आहात, तर कोणत्याही शत्रूंपुढे आता घाबरण्याची गरज नाही, कोणत्याही दुःखांना घाबरण्याची गरज नाही, कारण माझा स्वामीप्रिय बाळ सर्व संकटाशी लढण्यासाठी तयार आहे. मनाने खूप खंबीर आहे, त्याचा आत्मविश्वास खूप खंबीर आहे. तो कोणत्याही कार्यामध्ये माघार घेणार नाही, कोणासमोरही झुकणारा नाही, कोणासमोरही अश्रू ढाळणारा नाही. बाळा, ज्या लोकांनी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करून आता ते खूप आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना माहीत नाही त्यांचा सामना या ब्रह्मांडाच्या स्वामी माऊलीशी आहे. जेव्हा त्या लोकांचा माझ्याशी सामना होईल, तेव्हा बाळा सर्व कर्माचे त्यांच्या फळ त्यांच्यासमोर असणार आहे. म्हणूनच तू निश्चिंत राहा. तुझ्या आयुष्यातून आता मी सर्व काही शत्रुपीडा, दुःख, चिंता, काळजी काढून टाकली आहे. आता एक नवीन जीवन जगण्यास सुरुवात कर. तुझ्या दिशेने खूप मोठी आनंदाची बातमी येत आहे. बाळा, ही बातमी स्वीकारण्यास तू तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही ही आनंदाची बातमी स्वीकारण्यास तयार आहात? कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, सुखासाठी, वैभवासाठी आणि आनंदासाठी तू जे काही आजपर्यंत कष्ट केले आहेस, प्रयत्न केले आहेस, पण हे सर्व करूनही तुझ्या मनासारखे यश तुला प्राप्त नाही झाले. पण बाळा, आता ती योग्य वेळ आली आहे. आता या योग्य वेळेतच तुला सर्व काही इच्छित प्राप्त होणार आहे. तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. बाळा, खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या कुटुंबामध्ये येणार आहे. या बातमीसाठी तयार राहा. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही दरवाजे बंद होते, सर्व काही मार्ग बंद होते, पण आता ते उघडले जाणार आहेत. हो बाळा, आमच्या आशीर्वादाने तू आता परिपूर्ण बाळ होणार आहेस. तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत. बाळा, ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली तुझ्यासाठीच कार्य करत आहे. आमचे चमत्कार, आमचे आशीर्वाद आणि आमचे प्रेम सदैव तुझ्यासाठीच आहे. बाळा, आत्तापर्यंतच्या दुःखानंतर तुझ्या आयुष्यामध्ये जी काही सोनेरी पहाट येणार आहे, जो काही अंधारातून प्रकाशाकडे तू वाहून जाणार आहेस, त्याची कल्पना देखील केली नशील. कारण बाळा, माझ्या बाळाने आजपर्यंत खूप काही त्रास सहन केला आहे. आम्ही सर्व काही पाहिले आहे. तू न सांगताही तुझ्या वेदना माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. पण बाळा, यापुढे कल्पना देखील करणार नाहीस. अशा तुझ्या जीवनामध्ये चमत्कार घडणार आहे आणि या अद्भुत चमत्कारासाठी तयार हो. बाळा, ते चमत्काराचे, ते सुखाचे आणि आनंदाचे दिवस आणण्यासाठी आता वेळ आली आहे. आमच्यावरचा खंबीर विश्वास, जो तुझा आमच्यावरती विश्वास आहे, त्याच विश्वासाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. म्हणूनच स्वामी आई आज तुझ्यासमोर हे दिव्य पवित्र संदेश घेऊन तुझ्यासमोर आली आहे. बाळा, याचे शुभ अनुभव तुला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकायचा आहे. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तू परिपूर्ण होणार आहेस. तुझे जीवन पूर्णत्वाकडे जाणार आहे. तू उंच आकाशामध्ये भरारी घेण्यासाठी मुक्त होणार आहेस. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हा दिव्य संदेश संपूर्ण ऐकण्यासाठी तयार आहात? कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हा संदेश पूर्णतः ऐकणार आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, जिथे भक्ती आहे, जिथे आस्था आहे, जिथे प्रेम आहे, जिथे माझ्यावरती प्रचंड विश्वास आहे, तिथे स्वामी माऊलींचे निरंतर शुभ आणि चमत्कारिक आशीर्वाद आहेत. हो बाळा, यामध्ये कधीही शंका घेऊ नको. कारण निशंक मनाने जर तू पुढे चालत आहेस, जर तू तुझ्या प्रगतीपथाकडे पुढे चालत आहेस, तर बाळा, आता माघारी फिरायचे नाही.
मैदानामध्ये आता उडी घेतली आहेस ना, तर जिंकल्याशिवाय परत यायचे नाही, कारण तुझाच विजय निश्चित करण्यात आला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता माझ्या आशीर्वादाने तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे. तुझ्या जीवनामध्ये खूप शुभ वार्ता, खूप शुभ समाचार आणि खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे. बाळा, हे सर्व घेण्यासाठी तयार राहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता कोणापुढेही लाचार होऊ नको. या सुखासाठी, आनंदासाठी कोणापुढेही हात पसरू नको. तुझा वेळ जाईल, कारण तू स्वतःमध्ये परिपूर्ण आहेस. तुझा आनंद आणि सुख शोधण्याचा तुझ्यामध्येच प्रयत्न कर, कारण बाळा, तुझे विचारच तुला आनंदी ठेवू शकतात. जर तुझे विचार नकारात्मक असतील तर तू कधीही आनंदी होऊ शकत नाही. आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी मिळवण्यासाठी एक योग्य वेळ ठरलेली असते आणि ती वेळ आल्यावरच आपल्याला सर्व काही इच्छित प्राप्त होते. बाळा, वेळेच्या आधी कुठलीही गोष्ट कधीही कोणालाही भेटत नाही. स्वामी माऊली म्हणतात, हे सर्व करत असताना कधीही कोणालाही कमी लेखू नका, कोणाचाही अपमान करू नका, कोणालाही दुखावू नका. आणि मग पहा, जर तुम्ही सर्वांशी प्रेमाने, आदराने वागत राहिलात तर तुमच्या अद्भुत चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. तर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर सर्वप्रथम तुमचा विचार केल्याशिवाय राहणार नाही. बाळा, खूप भाग्यशाली बाळ आहेस, म्हणूनच या संदेशापर्यंत आला. जर हा पवित्र संदेश तू शांत मनाने ऐकत आहेस तर तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये स्वामी माऊलींची कृपादृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे शुभाशीर्वाद तुझ्यावरती अखंड राहणार आहेत. तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हा संदेश ऐकत असाल तर तुमच्या जीवनामध्ये खूप काही मोठी संकटे, दुःख, शत्रुपीडा नाहीशी होणार आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य आणि पवित्र मंत्र तुम्ही यानंतर ऐकणार आहात. स्वामी म्हणतात, बाळा, जो स्वामीप्रिय बाळ भाग्यशाली असेल त्याच्याच कानावरती हे मंत्र पडत राहणार आहेत आणि या मंत्राने तो चमत्कारिक आशीर्वादित बाळ होणार आहे. म्हणूनच शेवटपर्यंत शांत मनाने हा अद्भुत चमत्कारिक मंत्र ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः.
ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः.
ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्त संरक्षकाय नमः.